नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे जी फक्त ऐकण्यासाठी नाही, अनुभवण्यासाठी आहे. स्वामी समर्थ पुण्यतिथीचा हा काळ फक्त दिनदर्शिकेल तारीख नाही, हा तो क्षण आहे जिथे श्रद्धा आणि कृपा एकत्र येतात. 1 ते 24 एप्रिल हा काळ साधनेचा, मन शुद्ध करण्याचा आणि आयुष्याला दिशा देण्याचा आहे. तुम्हाला कधी असं वाटलंय का की सगळं असूनही काहीतरी कमी आहे? मन शांत नाही, घरात तणाव आहे, पैसा येतो पण टिकत नाही, किंवा प्रयत्न करूनही यश मिळत नाही. हे सगळं का होतं? कारण आपण बाहेर बदल शोधतो, पण बदल आत व्हायला पाहिजे. बाहेरचा बदल हा काही कामाचा नसतो, म्हणूनच आतून बदल झालेला कधीही चांगलं. आणि म्हणूनच हा काळ खूप महत्त्वाचा आहे. या काळात जर तुम्ही मनापासून श्री गुरुचरित्र पारायण केलं तर हळूहळू तुमच्या आयुष्यात बदल दिसायला लागतो. पण पारायण म्हणजे फक्त वाचन नाही, ती एक साधना आहे, एक शिस्त आहे, एक विश्वास आहे. सुरुवात करण्याआधी सर्वात आधी स्वतःला शांत करा, स्वतःला थोडं बदल करा स्वतःमध्ये, स्वतःच्या विचारामध्ये. जर मी पारायण केलं तर मी माझे मन शांत करेल, कोणाविषयी निंदा करणार नाही, मनात अहंकार बाळगणार नाही. मी मोबाईल बाजूला ठेवेल, 2 मिनिट डोळे बंद करून बसा आणि मनात एकच विचार ठेवा, मी ही साधना पूर्ण श्रद्धेने करणार. आता सुरुवात करा. दररोज एकाच वेळेला वाचा, घाई करू नका. ज्या वेळेला तुम्ही वाचलं असेल, सकाळी किंवा संध्याकाळी, त्याच वेळेला तुम्ही ते पारायण करायला बसा. पारायण करताना तुम्ही थोडीही घाई करू नका. शब्द समजून घ्या, त्याचा अर्थ समजून स्पष्ट असा घ्या आणि प्रत्येक ओळ मनात उतरवा. पहिले काही दिवस काही फरक जाणवणार नाही, पण हळूहळू तुम्हाला जाणवेल की तुमचं मन शांत होतंय, तुमचे विचार बदलत आहेत. जेव्हा विचार बदलतात तेव्हा हळूहळू तुम्हाला जाणवेल तुमचं मन शांत होतंय, तुमचे विचार बदलत आहेत. आणि जेव्हा विचार बदलतात तेव्हा आयुष्य बदलायला सुरुवात होते. एक गोष्ट छोटी आहे, पण लक्षात ठेवा, जिथे मन शांत असतं तिथे निर्णय योग्य होतात, आणि जिथे निर्णय योग्य होतात तिथे यश नक्की मिळतं. तुम्ही कधी पाहिले का, काही लोक खूप साधं जीवन जगतात पण तरीही ते समाधानी असतात, आणि काही लोक सगळं असूनही असमाधानी असतात. त्यांच्या मनात सतत विचार चालू असतात, कारण त्यांचं मन समाधानी नसतं. फरक फक्त मनाच्या आयुष्याचा आहे. म्हणूनच या साधनेत बाहेरचं नाही तर आतलं बदलायला हवं, आतून मन शांत व्हायला हवं. म्हणूनच बदल हा आतूनच झालेला पाहिजे. आता काही महत्त्वाचे नियम आहेत, आपण ते जर पाळले तर तुमचं यश कोणीच रोखू शकत नाही. पारायण करताना म्हणजे त्यामध्येच गुरुचरित्राचे जर तुम्ही पारायण करत असाल तर हे नियम तुम्ही अवश्य पाळलेच पाहिजे. हे नियम जर पाळले तर तुमचे पारायण सफलरित्या आणि यशस्वीरित्या पूर्ण होते आणि त्याचं फळ तुम्हाला मिळते. पारायण सुरू करण्याआधी पहिला नियम, पारायण सुरू करण्याआधी स्नान करा आणि स्वच्छ राहा. घर स्वच्छ करा, घरातील घाण बाहेर काढा, कारण जेव्हा तुमचं घर स्वच्छ असतं तेव्हा घरात सकारात्मकता वाढते, निगेटिव्हिटी दूर जाते. दुसरा नियम, दररोज ठरलेल्या वेळेतच वाचा. सातत्य खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही गुरुचरित्राचे पारायण सकाळी ब्रह्ममुहूर्तात जर करत असाल तर खूप चांगलं, किंवा ते रात्री केले तर त्याच वेळेत करा. वेळ ठरवा आणि त्या वेळेतच पारायण सुरू करा. तिसरा नियम, मनात शंका ठेवू नका, पूर्ण विश्वासाने हे पारायण करा. जेव्हा तुमचा विश्वास अढळ असतो तेव्हा तुम्हाला यश नक्की मिळतं. चौथा नियम, पारायण चालू असताना वाईट विचार टाळा आणि शक्यतो शांत राहा. हे नियम पाळले तर परिणाम नक्की मिळतो, कारण नियम म्हणजे तुमच्या आतला आतून झालेला बदल असतो. आता उपाय ऐका. सकाळी उठल्यावर स्वामी समर्थांचं 11 वेळा नाम घ्या, नामस्मरण करा. पारायण सुरू करण्याआधी हे नामस्मरण केलं तर खूप चांगलं. एक दिवा लावा आणि मनापासून प्रार्थना करा. वाचन झाल्यावर स्वामींना नमस्कार करा आणि त्यांचे आभार माना. स्वामींना म्हणा, हे स्वामी समर्था, सगळं तुझ्यावर सोपवलं आहे आणि तूच माझा पाठीराखा आहे.
स्वामींना नमस्कार केल्यानंतर रात्री झोपण्याआधी 2 मिनिटे डोळे बंद करून स्वामीचं स्मरण करा, स्वामींचा जप करा. हा छोटासा उपाय पण परिणाम खूप मोठा आहे. हा उपाय जर तुम्ही 21 दिवस केला तर तुमचं मन आपोआप शांत होतो आणि तुमचा विश्वास हा खूप वाढलेला असेल. तुम्हाला खूप सगळं चांगलं होईल अशी पॉझिटिव्ह एनर्जी येते. तुम्हाला जाणवेल की घरात शांतता वाढते, मन हलकं वाटते आणि जिथे अडथळे होते तिथे मार्ग दिसायला लागतोय. असं नाही की सगळं एका दिवसात बदलेल, पण बदलाची सुरुवात नक्की होईल आणि ती तुम्हाला तुमच्या लक्षात येईल आणि हीच खरी कृपा आहे. लक्षात ठेवा, स्वामी समर्थावर विश्वास ठेवा आणि स्वतःवरही तुम्ही 1 पाऊल टाका, स्वामी तुमच्यासाठी 10 पावलं टाकतील. म्हणूनच आजच ठरवा, मी ही साधना करणार आणि सातत्य ठेवणार आणि माझं आयुष्य बदलणार. जर तुम्हाला याचा खराच अनुभव घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मनापासून सुरू करा आणि कमेंटमध्ये लिहा जय जय स्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. कारण कदाचित कुणाच्या आयुष्यात प्रकाश आणण्याचं कारण तुम्ही बनाल. जय जय स्वामी समर्थ. जर तुम्ही हा व्हिडिओ एखाद्या सोबत शेअर केला आणि त्याच्या आयुष्यात खूप अडचणी असल्या, तो त्या अडचणीपासून खूप थकून गेला असेल तर त्याला बळ येईल आणि विचार करण्याची ताकद मिळेल. जेव्हा स्वामी समर्थ असतात, सगळं त्यांच्यावर सोपवून द्या, सगळं स्वामींना म्हणा, स्वामी तुम्हीच आहात. मग बघा तुमच्यात एक आतून पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि तुम्ही एकदम निर्धास्त निर्भीड राहायला सुरुवात होईल तुमची. म्हणूनच स्वामी समर्थ आहेत, घाबरायचे कारण नाही. फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप तुम्ही तुमच्या मुखातून नेहमी येऊ द्या. मग स्वामी समर्थ कृपा नक्की करतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.